नाही, आमचे नेते माननीय राहुलजी गांधी यांची भारत न्याय यात्रा जी आहे त्या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रम 16 तारखेला मुंबईत होतो आहे। चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्या यात्रेची समाप्ती होणार आहे। त्यानंतर 17 तारखेला शिवतीर्थावर इंडिया आघाडीची बैठक घेण्याचं ठरलेलं आहे। जाहीर सभा, बैठक नाही, जाहीर सभा, मोठी रॅली सभेच्या रूपाने, आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी आज शरद पवार साहेबांना भेटलो आम्ही। 17 तारखेच्या सभेला 5:30ला सुरू होणाऱ्या जाहीर सभेला, विराट सभेला उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करणारं पत्र आम्ही वर्षाताई, अमीनभाई आणि आमचे असलमभाई शेख, आमदार साहेब आणि सचिन भाऊ सावंत आम्ही सगळे भेटून आलो। आणि त्यांनी विशेष म्हणजे 16 तारखेला संध्याकाळी 6:30ला जी यात्रेची समाप्ती होणार आहे चैत्यभूमीवर, तिथे सुद्धा शरद पवार साहेब उपस्थित राहणार आहेत। त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी आम्हाला परवानगी दिली किंवा त्यांनी होकार दर्शविला आहे। आणि 17 तारखेच्या कार्यक्रमाला सुद्धा ते उपस्थित राहणार आहेत। ही सभा मगाने आम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्याची सविस्तर माहिती आपल्या सर्वांना आम्ही दिलेली आहे आणि त्याचीच एक त्या भाग म्हणून आज पवार साहेबांना आम्ही भेटलो। आणखी कोणाला भेटणं? वंचित आघाडीला निमंत्रण देणार प्रकाश आंबेडकरांनी? नाही, ते निमंत्रण आमचं दिल्लीवरून होईल असं आम्हाला वाटतं। वर्षाताई भेटले, वर्षाताई राज्यातील जवळपास 21 सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा एकदा एनसीडीसी मार्फत दीर्घ मुदतीवर कर्ज राज्य सरकार मंजूर करते। उद्याच्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पैशावर सहकारी साखर आम्ही ज्यावेळेस ही साखर कारखानदारी उभी करायच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मदत करत होतो ती भारतीय जनता पक्षांना लूट वाटत होती। आता हे बक्षिसी आहे, ते देत आहेत, ते बक्षिसी देत आहेत। आम्ही देत होतो ती लूट होती। म्हणजे ज्या तोंडाने ते टीका करत होते त्याच तोंडाने म्हणजे थुंकी चाटण्याचा हा नवीन काही प्रकार नाही, तो जुनाच आहे। तो भारतीय जनता पक्ष तेच करते आहे। आम्ही जे भूमिका इमानदारीची होती की कारखानदारी साखर कारखाना उभी राहून त्याच्यापासून लाखो शेतकरी त्यावर निर्भर आहेत, हजारो लाखो हात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्भर होता, म्हणून ते कारखाने उभे राहावेत, टिकावेत, चालावेत, वाढावेत ही त्यामागची भूमिका होती। पण त्यावेळेस मात्र यांना खैरात वाटताय, ती लूट आहे, तिजोरी लुटतायत। आता काय तिजोरीची रक्षा करून त्यांना तुम्ही जे काही मदत करताय ती काय आहे? ती बक्षिसी आहे काय? पक्षात आल्यामुळं ती खैरात नाही काय? तर हे दुतोंडी भूमिका भाजपची नेहमी राहिली आहे, त्याचाच तो एक भाग आहे। आणि ज्या पद्धतीनं लूट आम्हाला म्हणत होते आम्ही काय थोडी मदत केलं, पण त्यापेक्षा महालूट आत्ता हे सरकार साखर कारखान्यांना मदत करतं। आता आपण आम्ही यात्रेसाठी आहोत। वर्षात यात्रेवर माहिती आहे की भारत जोडो जी ऐतिहासिक यात्रा आज नंदुरबागमध्ये दाखल झालेली आहे आणि ज्या तऱ्हेने आदरणीय नेते राहुल गांधीजी यांनी नंदुरबाग यात्रेमध्ये जर आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये त्यांचं ज्या जोमात आणि जोशात स्वागत झालेलं आहे। ही यात्रा मणिपूरपासून मुंबईपर्यंत आहे। जसं आदरणीय विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की 16 आणि 17 तारखेला ही यात्रा मुंबईमध्ये, त्यावेळी 16 तारखेला त्याचा समारोप जो आहे तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन करून त्या ठिकाणी याचा समारोप होणार आहे। आज आम्ही आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना भेटायला आलो। त्यांना 16 आणि 17च्या कार्यक्रमाची आम्ही विनंती केली आणि त्यांनी दोन्ही कार्यक्रमाला मी उपस्थित राहीन असं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं। आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। 17ला शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर होणारी सभा ही सुद्धा ऐतिहासिक सभा होईल आणि मोठ्या संख्येने इंडिया अलायन्सचे पदाधिकारी आणि सगळे नेते त्यामध्ये सामील होतील असं मला या ठिकाणी सांगायचं आहे। कालच आम्ही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण दिलेले। आज सकाळी आपण बघितलं असेल सुभाष देसाई साहेब असतील किंवा अरविंद सावंत असतील, हे सुद्धा त्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते। उद्या सकाळी आम्ही 11 वाजता जे आहे ते शिवाजी पार्कवर पुन्हा सगळेजण इंडिया आघाडीचे सगळे सदस्य आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि शिवाजी पार्कवर शिवतीर्थाची पाहणी करणार आहोत। वडेट्टीवार साहेब, माजी मंत्री पद्माकर वळवे यांचा भाजप प्रवेश होणार आहे। आज त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे। कसं बघताय राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात येते, काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत? नाही, धक्के बिक्के काही नाही आहे। हे असले धक्के जेवढे देतील तेवढे ते धक्के खातील।
आणि जेवढे आम्हाला धक्के देत आहेत त्याच्यापेक्षा अधिकचे धक्के भविष्यात ते खाणार आहे. त्यामुळं जाणाऱ्यांना त्याच्यामुळे काही एक व्यक्ती गेला ते काय पक्षाचं फार मोठं काही नुकसान होईल असं आम्हाला वाटत नाही. ती जागा नंदुरबारची घाबरून आमच्या लोकांना फोडत आहेत. नंदुरबारची जागा भाजपच्या हातातून गेलेली आहे. तिथे भाजपा हरणार, काँग्रेस जिंकणार म्हणून हा खटाटोप त्यांचा चाललेला आहे, तरी ते यशस्वी होणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.